चल गो फेर काढ पटापटा. हो हो आजी. नची पाय वरच ठेवा, खाली नको ठेव. ये चल. चला हात चालला. हो हो. याच्या दिवाणा खाल ना घे. हो घेत सर. हा कोपरा रावला बघतो त्या कोपऱ्यात. हा हा त्या कोपऱ्यात. हा गो जरा वाघ खाली. हा सवय नाही तुका. हा बघ हाय सर कर रावला. अगो डोळे उघडे. काय गो धूळ गेली की काय म्हणून खोकला येलो. आजी मला ना धुळीचा थोडा त्रास होतो. ही कामं पहिल्यापासून केली असतेस ना तर असा त्रास झाला नसता. जाऊ दे होतले हळूहळू सवय होतले. हा चल काढ काढ केर काढ. हा जा तिकडे थैसर घेऊन जायचं. हो हो. नच्ची अरे सरू शाळेत गेल्या. जावे बापू रेडिओत गेल्या. आपण दोघच होतात. एका सांगू काय रे काहीतरी चमचमीत खायला करू. आजी मला तिच्या हातचं काही आवडत नाही. तुला हवं असेल तर तू सांग. अरे काय यार. बर आजी बघितलत ना हा कसा टेर काढून झाला काय. हो आता एक काम कर. हा पटकन आंघोळ करून घे आणि ये स्वयंपाकघरात. आज तुका ना थालीपीठ कसा करायचा आता शिकवतले मी. हा बरं मग लादी पुसायचं राहू दे का. असं कसं राहू दे ते नंतर कर. कळला. भूक लागली आहे ना खायला काहीतरी करू गया की नाही. ते झालं ना की मग लादी पुसून घे भांडी घासून घे. कळला. आणि मग आंघोळ कर आणि दुपारचा स्वयंपाक आणला. परत आंघोळ. अगो परत म्हणजे करूच नको. कचऱ्यात हात घातलं काम केलं त्याच हाताने स्वयंपाक करणार. हो पण तसं नाही आजी. म्हणजे मी परत ऑफिसला जायला लागल्यावर हे सगळं कसं जमणार. न जमायला काय झाला. अगो म्हणून तर तुका मी सांगितलंय ना 10 दिवसाची सुट्टी टाकू. मग म्हणजे असा समज की तुझा 10 दिवसाचा ट्रेनिंग पिरियड हा. त्यात तुका सगळं काम शिकून घेऊ गोया. म्हणजे मग तुका सवय होतली. मग त्याच्यानंतर तू 4 घरची कामं करू शकशील ना. चार घरची कामं. अगो तसा नाही म्हणजे घरातली 4 कामं आणखी करू शकशील असं म्हणूच होता माका. चल ये. तेव्हा एकटी बाई मी काय काय करणार. अगो चल आले. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो. हा काय झालं. काय झालं काय. आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.